नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, एमपीएससी क्रॅक इट या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. इंडियन पॉलिटी पहिला चॅप्टर आपण स्टार्ट केलेला आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी. ऐतिहासिक पार्श्वभूमी. ओके. याच्यामधले आपण कंपनीची राजवट कंप्लीट केलेली आहे. याच्या अंतर्गतले 4 कायदे आपण कंप्लीट केलेत. याच्यानंतर आपण कंप्लीट करतोय राजाची राजवट. राजाची राजवट. ठीक आहे. आता लेक्चर कंप्लीट बघा. अर्धे अर्धे लेक्चर बघू नका. चला, तर राजाच्या राजवटी अंतर्गत येतो पहिला कायदा भारत सरकार कायदा 1858. हा जो कायदा आहे 1858चा, या कायद्यावरती सर्वात महत्वाचा क्वेश्चन तुम्हाला विचारला होता. पहिली तर एक गोष्ट लक्षात ठेवा, सन 1857च्या उठावानंतर हा महत्वाचा कायदा आहे. ठीक आहे. ओके. या कायद्याला भारताच्या सुशासनासाठीचा कायदा असं संबोधलं जातं. इथं बनतो क्वेश्चन. या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आली. इथं पण बनतो क्वेश्चन. विचारलं जातं की ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता कोणत्या कायद्या अन्वये संपुष्टात आली, तर भारत सरकार कायदा 1858. शासनाचे प्रादेशिक नियंत्रणाचे आणि महसूल विषयक अधिकार जे कंपनीकडे होते ते सगळे गेले ब्रिटिश घराण्याकडे. ओके, क्लिअर. आता जसं आपण प्रत्येक कायद्याची वैशिष्ट्य बघितली होती तसंच आपण या पण कायद्याची वैशिष्ट्य बघूया. यापुढे भारताचे सरकार राणीच्या नावाने राणीद्वारा चालवण्यात येईल अशी तरतूद केली. आधी कंपनीकडे होतं, आता कोण चालवेल? राणीच्या नावाने चालवली जाईल. ठीक आहे. भारताच्या गव्हर्नर जनरलच्या पदाचं नाव काय झालं? भारताचा व्हाईसरॉय. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. गव्हर्नर जनरल, भारताचा गव्हर्नर जनरल, भारताचा गव्हर्नर जनरल, भारताचा व्हाईसरॉय कोणत्या कायद्याने बनला हे तुम्हाला डेफिनेटली विचारलं जातं. तर भारताचा गव्हर्नर जनरल, भारताचा व्हाईसरॉय बनला भारत सरकार कायदा 1858 द्वारा. ओके, क्लिअर. पुढे जाऊया. हा व्हाईसरॉय जो होता तो ब्रिटिश घराण्याचा भारतातील थेट प्रतिनिधी होता. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कोण होता? ब्रिटिश घराण्याचा होता, भारतातला थेट प्रतिनिधी होता. मग भारताचे पहिले व्हाईसरॉय कोण? लॉर्ड कॅनिंग. लक्षात ठेवा, पहिले व्हाईसरॉय, पहिले गव्हर्नर जनरल, हे सगळं आपल्याला माहित पाहिजे. आता आपण बघितलं होतं की कंपनीची राजकीय कार्य आणि त्यांची जी काही व्यापारी कार्य आहे ती वेगळी केली होती, बरोबर. नियामक आणि संचालक मंडळ बनवलं होतं त्याच्यासाठी. पण हे नियामक आणि संचालक मंडळ रद्द केलं, कारण का? आता कंपनीच नाहीये, तर हे नियामक आणि संचालक मंडळ कशाला राहते, बरोबर. तर दुहेरी शासनाची पद्धती रद्द केली. लक्षात ठेवा, कोणत्या कायद्यानं बनली आणि कोणत्या कायद्यानं रद्द केली. आता भारतीय प्रशासनावर मग नियंत्रण कोण ठेवणार? नियंत्रण ठेवण्यासाठी एक पद निर्माण करण्यात आलं, भारत मंत्री. आणि इथं तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो की भारतीय प्रशासनावर नियंत्रणासाठी 1858च्या कायद्याने, एकच मिनिट थांबा, 1858च्या कायद्याने कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली, तर ते म्हणजे भारत मंत्री. ओके. हा भारत मंत्री ब्रिटिश मंत्रिमंडळाचा सदस्य होता. हा भारत मंत्री ब्रिटिश मंत्रिमंडळाचा सदस्य होता. अंतिमतः ब्रिटिश संसदेला तो उत्तरदायी. ओके. जसं व्हाईसरॉय ब्रिटिश घराण्याचा थेट प्रतिनिधी होता, तसंच भारत मंत्री जरी भारताचा मंत्री असला तरी सुद्धा ब्रिटिशांच्या मंत्रिमंडळाचा सदस्य होता. आणि शेवटी तो कोणाला उत्तरदायी होता? तो शेवटी ब्रिटिश संसदेलाच उत्तरदायी होता. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे इंडिया काउन्सिल. या कायद्यान्वये काय काय चेंजेस झाले बघा. इंडिया काउन्सिल 15 सदस्य. भारत मंत्र्याला त्याच्या कामात मदत करण्यासाठी एक मंडळ निर्माण करण्यात आलं. त्याला म्हटलं इंडिया काउन्सिल. किती सदस्यांचं? 15 सदस्यांचं. ठीक आहे. मंडळाचं स्वरूप कसं होतं? सल्लागारी होतं. ओके. अध्यक्ष भारत मंत्री होते. आणि हे जे 15 सदस्यांचं काउन्सिल आहे, तर हे भारत मंत्र्याशी रिलेटेड होतं, एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि हा जो कायदा होता 1858चा, या कायद्याने भारतामध्ये जे प्रचलित सरकार होतं त्याच्यामध्ये इतके काही मोठे चेंजेस केले नाहीत. ओके. काय लक्षात ठेवायचं? या कायद्याने भारतात
प्रचलित असलेल्या सरकारमध्ये मोठे बदल केले गेले नाहीत. ओके, समजलं? पुढे जाऊया. त्याच्यानंतर इंडिया काउन्सिल ऍक्ट 1861, 1892 आणि 1909. आता हे जे दोन कायदे आहेत त्याच्यावरती इतके क्वेश्चन विचारले जात नाहीत, पण 1909च्या कायद्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. तर बघा, 1857च्या उठावानंतर देशाच्या प्रशासनामध्ये भारतीयांचे सहकार्य मिळवण्यासाठी ब्रिटिश संसदेने काय केलं? 3 कायदे केले. कशासाठी केले? देशाच्या प्रशासनामध्ये भारतीयांचं सहकार्य मिळवण्यासाठी. कारण का 1857च्या उठावानंतर त्यांना असं वाटत होतं की बाबा आपल्याला देशातील लोकांचं सहकार्य घेतलं पाहिजे, नाही तर धोका निर्माण होईल. म्हणून त्यांनी हे 3 कायदे केले. ठीक आहे. तर भारताच्या घटनात्मक आणि राजकीय इतिहासात इंडिया काउन्सिल ऍक्ट 1861 महत्वाचा टप्पा आहे. कशासाठी? घटनात्मक आणि राजकीय इतिहास याच्यामध्ये हा महत्वाचा टप्पा आहे. आता 1861च्या कायद्याची वैशिष्ट्ये काय होती? कायदे करण्याच्या प्रक्रियेमध्ये भारतीय सहभागी होऊन प्रातिनिधिक संस्थांचा प्रारंभ झाला. कायदे करण्याच्या प्रक्रियेमध्ये काय झालं? भारतीय सहभागी झाले आणि प्रातिनिधिक संस्थांचा प्रारंभ झाला. ठीक आहे. काउन्सिलमध्ये काही भारतीयांना अशासकीय सदस्य, बघा अशासकीय सदस्यांना काही इम्पॉर्टंट असतं का? नसतं. तर अशासकीय सदस्य म्हणून नामनिर्देशित करण्याची काय केली यांनी? तरतूद केली. बरोबर. पण अशासकीय सदस्यांना काहीही इम्पॉर्टन्स नसतं, म्हणजे फॉर्मॅलिटी केली फक्त. ठीक आहे. या कायद्यान्वये मुंबई आणि मद्रास प्रांतांना कायदे करण्याचे अधिकार जे काढून घेतले होते ते अधिकार देऊन विकेंद्रीकरणाच्या पुनर्स्थापना, बघा आधी केंद्रीकरण केलं होतं, आता विकेंद्रीकरण केलं. बरोबर. मुंबई आणि मद्रासच्या बाबतीत तर दोन्ही कायदे आपल्याला माहित पाहिजेत की कोणत्या कायद्यानं विकेंद्रीकरण झालं आणि कोणत्या कायद्यानं केंद्रीकरण झालं होतं. ओके. 1773चा नियामक कायद्यान्वये सुरू झालेला आणि संधी कायदा 1833 मध्ये सर्वाधिक असलेला केंद्रीकरणाचा कल. म्हणजे तुम्हाला केंद्रीकरणासाठी 1773चा कायदा लक्षात ठेवायचा आहे. 1833 मध्ये सर्वाधिक केंद्रीकरण झालं, पण 1861 मध्ये काय झालं? पुन्हा विकेंद्रीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आणि विकेंद्रीकरणाच्या धोरणाला चालना मिळाली. ठीक आहे. कोणत्या कायद्यान्वये विकेंद्रीकरणाच्या धोरणाला चालना मिळाली असं तुम्हाला विचारू शकतात. तर 1861चा कायदा. ओके, क्लिअर? समजलं? पुढे जाऊया. बंगाल, वायव्य सरहद्द प्रांत आणि पंजाब यांसाठी नवीन कायदे मंडळे स्थापन करण्याची तरतूद या कायद्यामध्ये होती. बंगाल, वायव्य सरहद्द प्रांत आणि पंजाब यांच्यासाठी नवीन कायदे मंडळी करण्याची जी तरतूद होती ती कोणत्या कायद्यात होती असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर 1861चा कायदा लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके, क्लिअर? बंगालमध्ये 1862, वायव्य सरहद प्रांत 1866 आणि पंजाबमध्ये 97 मध्ये नवीन कायदे मंडळ स्थापन करण्यात आली. ओके. कोणत्या कायद्यान्वये नवीन कायदे मंडळ स्थापन केली असा सुद्धा उलटा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर कायदे मंडळाच्या कामासाठी नियम करण्याचे आणि आदेश देण्याचे अधिकार कोणाला दिले? व्हाईसरॉयला दिले. हे आपण पाठीमागच बघितलं होतं की व्हाईसरॉयचं पद निर्माण करण्यात आलं होतं. बरोबर. लॉर्ड कॅनिंगने 1859 मध्ये सुरू केलेल्या खाते न्याय पद्धतीला मान्यता देण्यात आली. व्हेरी इम्पॉर्टंट. 1861च्या कायद्याने 1859 मध्ये लॉर्ड कॅनिंगने जी खाते निहाय पद्धती चालू केली होती त्याला मान्यता देण्यात आली. आणीबाणीच्या काळात कायदेमंडळाची सहमती न घेता अधिसूचना काढण्याचे अधिकार व्हाईसरॉयला देण्यात आले. ओके. आणीबाणीच्या काळामध्ये कायदेमंडळाची सहमती न घेता अधिसूचना काढण्याचे अधिकार व्हाईसरॉयला देण्यात आलं. हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. जसं आपण आता बघतो राष्ट्रपतींचा रोल अगदी तसंच. ठीक आहे.
पण आता सहमती घ्यावी लागते का? घ्यावी लागते, लेखी. त्याच्यानंतर येतो 1892चा कायदा. 1892च्या कायद्यानं काय झालं बघा. 1892च्या कायद्यानं कायदे मंडळाच्या कार्यामध्ये विस्तार करण्यात आला. ठीक आहे, कायदे मंडळाची कार्य विस्तारित करण्यात आली. ओके, क्लिअर. अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचं आणि कार्यकारी विभागाला प्रश्न विचारण्याचे अधिकार या कायदे मंडळाला देण्यात आले. चर्चा करणे आणि प्रश्न विचारणे. ओके, क्लिअर. केंद्रीय आणि प्रांतिक विधिमंडळात निवडणुकीच्या मार्गाने काही अशासकीय पदे, अशासकीय म्हणजे आपले भारतीय, बरोबर, शासकीय पदे भारतीयांना देत नव्हती. अशासकीय पदे भरण्यासाठी मर्यादित आणि अप्रत्यक्ष तरतूद या कायद्यामध्ये होती. मात्र निवडणूक हा शब्द वापरला नव्हता, तर नामनिर्देशित करणे अशी प्रक्रिया होती. तर तुम्हाला देऊ शकतात की 1892च्या कायद्यापासून निवडणूक हा शब्द वापरला जाऊ लागला, पण हा शब्द वापरला नव्हता. नॉमिनेट करणे अशी प्रक्रिया होती. ओके, क्लिअर, समजलं. पुढे जाऊया. तर इथे तुमचा 1892चा कायदा संपतो आणि याच्यानंतर आपला कायदा आहे तो म्हणजे 1909चा कायदा आणि 1919चा कायदा, 1947चा कायदा आणि 35चा कायदा. आता याच्यामध्ये होतं काय बघा, लक्षात घ्या. याच्यामध्ये तुम्हाला 1861, 1892, 1909 तर कन्फ्युजन होऊ शकतं. कारण का, थोडेसे छोटे छोटे कायदे आहेत आणि जरी विचारले तरी तुम्हाला तिथं आठवायला थोडंसं अवघड जातं. का अवघड जातं, तर जे पॉइंट्स असतात ना, ते पॉइंट्स मे बी तुम्हाला कधी कधी ओळखायला येत नाहीत की बाबा या कायद्यामधून विचारले. ओके, लक्षात आलं. त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम येतो. क्लिअर. चला, तर पुढचा कायदा आपण लगेच कंटिन्यू करूया. आपण कुठेपर्यंत आलो होतो, 1892चा कायदा. पुढचा कायदा आपण कंटिन्यू करूया. पुढचा कायदा आहे 1909चा कायदा. कोणता कायदा? याला आपण म्हणतो मॉर्ले मिंटो कायदा. हे विचारतात तुम्हाला, मॉर्ले मिंटो म्हणतात का मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड म्हणतात? तर मॉर्ले मिंटो 1909चा कायदा मॉर्ले मिंटो या नावाने ओळखला जातो. आता याच्यामध्ये आणखी विचारतात तुम्हाला की हे मॉर्ले कोण होते? भारत मंत्री होते. मिंटो कोण होते? भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय होते. पण आयोग उलट करून देतं. कायद्याची वैशिष्ट्ये काय आहेत? या कायद्याद्वारे केंद्रीय आणि प्रांतिक कायदे मंडळाचा आकार वाढवला. ठीक आहे, आकार वाढवला म्हणजे सदस्य संख्या 16 वरून 60 पर्यंत वाढवली. डायरेक्ट सदस्य संख्येवरती अजून तरी क्वेश्चन विचारले नाहीत, पण विचारले जाऊ शकतात. प्रांतिक विधिमंडळातील सदस्य संख्या एक समान नव्हती. प्रांतिक विधिमंडळामधील सदस्य संख्या एक समान होती का? नव्हती. केंद्रीय विधिमंडळात सरकारी सदस्यांचं बहुमत. बघा, मग आपल्या भारतीयांना तर अशासकीय पद होती आणि बहुमत कुणाचं होतं? सरकारी सदस्यांचं होतं. पण प्रांतिक विधिमंडळामध्ये बिनसरकारी सदस्यांच्या बहुमताला अनुमती. म्हणजे हे इंग्रज लोक किती हुशार होते बघा. सेंटरमध्ये नाही त्यांनी दिलं, प्रांतिक विधिमंडळामध्ये दिलं. ओके, क्लिअर. या कायद्याने दोन्ही स्तरावरती कायदे मंडळाच्या विचार विनिमय व चर्चा करण्याच्या कार्यात वाढ केली. म्हणजे प्रांतिक स्तरावर पण आणि सेंटरवरती पण. ठीक आहे, उदाहरणार्थ बघा की बाबा सदस्यांना पूरक प्रश्न विचारण्याची, अर्थसंकल्पासंबंधी ठराव मांडण्याची अनुमती देण्यात आली. किंवा तुम्हाला असं पण विचारू शकतात की कोणत्या कायद्यान्वये दोन्ही स्तरावरती सदस्यांना पूरक प्रश्न विचारणे, अर्थसंकल्पासंबंधी ठराव मांडण्याची अनुमती देण्यात आली. तर हा तुम्हाला मॉर्ले मिंटो कायदा माहित पाहिजे. कधी तुम्हाला 1909चा कायदा देतील, कधी मॉर्ले मिंटो देतील. या कायद्याद्वारे पहिल्यांदाच भारतीयांना व्हाईसरॉय व गव्हर्नर यांच्या कार्यकारी मंडळात सहभागी करण्याची तरतूद केली. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कोणत्या कायद्याद्वारे पहिल्यांदाच भारतीयांना व्हाईसरॉय व गव्हर्नर यांच्या कार्यकारी मंडळात सहभागी होण्याची तरतूद केली. आता कार्यकारी मंडळात सहभागी होणारे पहिले भारतीय कोण? सत्येंद्र प्रसाद सिन्हा. लक्षात ठेवा, कायदा सदस्य म्हणून ते सहभागी झाले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर या कायद्यान्वये स्वतंत्र मतदारसंघ ही संकल्पना मान्य केली. लक्षात आलं तुमच्या?
या कायद्यामुळेच सांप्रदायिकतेला कायदेशीर स्वरूप मिळालं होतं. व्हेरी इम्पॉर्टंट. हे कुठपर्यंत चाललं तुम्हाला माहितीये? जातीय निवाडा वगैरे, बरोबर. आपला एरवडा करार म्हणतो आपण, गांधीजी आणि आंबेडकरांमध्ये समझोता झालेला. तर स्वतंत्र मतदारसंघ संकल्पना मान्य करून मुस्लिमांना धर्मावर आधारित प्रतिनिधित्व दिलं. कोणाला दिलं? मुस्लिमांना. त्याच्यानुसार मुस्लिम सदस्य केवळ मुस्लिम मतदारांकडूनच निवडले जाणार होते. मुस्लिम सदस्य केवळ मुस्लिम मतदारांकडूनच निवडले जाणार होते. आणि सांप्रदायिक मतदारसंघाचे जनक म्हणून लॉर्ड मिंटो यांना ओळखले. हे क्लिअर? मुस्लिम सांप्रदायिक मतदारसंघाचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? लॉर्ड मिंटो यांना ओळखलं जातं. ओके, क्लिअर? चला, तर हा झाला आपला मॉर्ले मिंटो कायदा. याच्यानंतर येतो 1919चा कायदा, ज्याला आपण मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा असं म्हणतो. तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड आणि मॉर्ले मिंटो दोघांमध्ये कन्फ्यूज होऊ नका. तर 20 ऑगस्ट 1917 भारतात टप्प्याटप्प्याने जबाबदार सरकार स्थापन करण्याचे उद्दिष्ट असल्याचे ब्रिटिश सरकारने पहिल्यांदाच घोषित केले. इथं तुम्हाला विचारला जातो क्वेश्चन, टप्प्याटप्प्याने जबाबदार सरकार स्थापन करण्याचं उद्दिष्ट कधी घोषित केलं? ठीक आहे. त्यानुसार भारत सरकार कायदा 1919 पारित करण्यात आला. कधीपासून अंमलात आला? 1921 पासून हा कायदा आला अंमलात. या कायद्याला काय म्हणतात? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा असं म्हणतात. काय म्हणतात? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा. पाठीमागच्या सारखंच मॉन्टेग्यू होते भारत मंत्री, चेम्सफोर्ड होते व्हाईसरॉय. तर हे एक्झाम मध्ये विचारलं जातं. ठीक आहे. कायद्याची वैशिष्ट्य काय होती बघा. इथं काय केलं? केंद्राचे आणि प्रांताचे विषय वेगळे केले आणि केंद्राचं प्रांतावरील जे नियंत्रण होतं ते थोडं शिथिल केलं. ओके. केंद्रीय आणि प्रांतिक विधिमंडळाला त्यांच्या संबंधित सूचीतील विषयांवर कायदे करण्याचे अधिकार देण्यात आले. जसं आता आपण केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची बघतो तसं तुम्ही म्हणू शकता. सरकारची संरचना कशी होती? इथं अधिकार तर दिले पण सरकारचं स्ट्रक्चर मात्र त्यांनी बदललं नाही. केंद्र, कार्य आणि एकात्मच राहिलं. आता सुद्धा आपण तसंच म्हणू शकतो, केंद्राकडे कल आहे किंवा केंद्राकडे झुकलेलं असं तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर द्विदल राज्य पद्धती, ज्याला तुम्ही दुहेरी शासन म्हणता, पण हा अयशस्वी प्रयोग होता. प्रांतिक विषयांचे 2 भाग केले, सोपीव खाती आणि राखीव खाती. सोपीव विषयांचं प्रशासन विधिमंडळाला उत्तरदायी असलेल्या मंत्र्यांच्या साह्याने गव्हर्नर पाहणार होता. ठीक आहे. आणि जे राखीव विषय होते इथं पण त्यांनी भेदभाव केला. गव्हर्नर आणि कार्यकारी मंडळ पाहणार होते पण आणि ते विधिमंडळाला उत्तरदायी असणार नव्हते. लक्षात घ्या. ओके, समजलं? आता या कायद्याद्वारे काय झालं? क्वेश्चन कुठे विचारले जातात ते बघा. या कायद्याद्वारे भारतामध्ये केंद्रात विचारलाय क्वेश्चन, द्विगृही कायदे मंडळाची निर्मिती करण्यात आली. कोणत्या कायद्याद्वारे पहिल्यांदाच भारतामध्ये केंद्रामध्ये द्विगृही कायदे मंडळाची निर्मिती करण्यात आली? ओके, क्लिअर? द्विगृही कायदे मंडळात अंतर्भूत असलेली सभागृहे. द्विगृही कायदे मंडळामध्ये काउन्सिल ऑफ स्टेट वरिष्ठ सभागृह, सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली कनिष्ठ सभागृह. ओके, आता जसं आपण बघतो तसं राज्यसभा आणि लोकसभा. आता दोन्ही सभागृहातले सदस्य जे होते ते कसे निवडणार होते? थेट निवडणुकीमधून. ओके, निवडून आलेले असणार होते. थेट निवडणुकीतून निवडून आलेले असणार होते, लक्षात ठेवा. व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळातील 6 सदस्यांपैकी 3 सदस्य भारतीय असणार होते. आता इथे जी कमांडर इन चीफ आणि सरसेनापती दिले ना, हे सोडून याच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारला होता. सांप्रदायिक मतदारसंघाची तरतूद बघा. पाठीमागं मुस्लिमांविषयी आपण वाचलं होतं. इथं शीख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन, युरोपियन यांच्यासाठी. ओके, आणि याच्यामुळे सांप्रदायिक प्रतिनिधित्वाचं तत्व विस्तारित झालं. जे आधी कायदेशीर मान्यता मिळाली होती ते या कायद्यामध्ये विस्तृत झालं. ठीक आहे. लोकांना मर्यादित मताधिकार होता. कशाच्या आधारावरती? मालमत्ता आणि शिक्षण. ज्यांच्याकडे मालमत्ता असेल तीच लोक मतदान करू शकणार, ज्यांच्याकडे शिक्षण असेल तीच लोक मतदान करू शकणार. ठीक आहे. आता तसं आहे का? नाही.
या कायद्याद्वारे लंडनमध्ये भारताचा उच्चायुक्त, व्हेरी इम्पॉर्टंट, हे पद निर्माण करण्यात आले. ठीक आहे. लोकसेवा आयोग स्थापन करण्याची तरतूद या कायद्यामध्ये होती. विचारलंय तुम्हाला की कोणत्या कायद्यामध्ये लोकसेवा आयोग स्थापन करण्याची तरतूद होती. त्यानुसार 1926 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना ली कमिशनच्या शिफारसीनुसार झाली. ली कमिशन वगैरे आपल्या लक्षात राहतं, पण डेट आपल्या लक्षात राहत नाही. 1926. प्रथमच प्रांतांचे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पापासून वेगळे झाले. कोणत्या कायद्यान्वये? 1919चा कायदा, ज्याला आपण मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा म्हटले. आपापले अर्थसंकल्प तयार करण्याचे अधिकार प्रांतिक मंडळांना देण्यात आले. आपापले अर्थसंकल्प तयार करण्याचे अधिकार कुणाला दिले आणि कोणत्या कायद्याने दिले हे लक्षात ठेवा. तर इथं आपला 1919चा कायदा संपतो. याच्या नंतर जो आपला कायदा येतो तो येतो 1935चा कायदा आणि 1947चा कायदा. दोन कायदे येतात आणि आपला हा जो टॉपिक आहे हा टॉपिक आपला संपतो. कोणता? घटनात्मक पार्श्वभूमी, कंपनीची राजवट आणि राजाची राजवट. तर लेक्चर समजतायत का? कमेंट करून सांगा. थोडंसं फास्ट घ्यावं लागेल आपल्याला, कारण का कंबाईनची तुमची एक्झाम ॲडव्हर्टाईज आलेली आहे. तर फेब्रुवारीमध्ये आहे तुमची एक्झाम, बरोबर ना? फेब्रुवारीमध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला फटाफट सिलेबस कव्हर करावा लागणार आहे. ओके, चला थांबूया आपण इथं. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. गुड डे, टेक केअर.